एका शहरामध्ये एका श्रीमंत शेठचा मुलगा होता. त्याला नेहमी खोकल्याचा त्रास होता आणि कितीही रुपये पैसे खर्च करायला तयार होता, परंतु त्याचं म्हणणं होतं की डॉक्टरांनी मला आंबट सोडा असं म्हणू नये. त्याला आंबट खाण्याचा प्रचंड आवड होती आणि त्यामुळे त्याचा खोकला कधीही थांबायचा नाही. असं करत असताना त्याचा बाप परेशान झाला आणि त्याला एका मोठ्या तज्ञ परंतु वैद्याकडे घेऊन गेला. त्या वैद्याने सांगितलं की तुमचा खोकला मी 8 दिवसामध्ये संपूर्ण नाश करतो, लगेच तुम्हाला औषध देतो, तुम्ही थांबा. परंतु त्या मुलानं अगोदर सांगितलं की वैद्यजी तुम्ही औषधीचे कितीही पैसे घ्या, परंतु मला पथ्यपाणी म्हणून आंबट सोडायचं सांगू नका, काहीच घाबरू नको, आंबट सोडू नको, परंतु हे औषध घे. या ज्या माणसाला आंबट खायची आवड आहे त्यानं जरूर आंबट खावं, त्याचे तर खूप फायदे आहेत. तर तो मुलगा म्हणाला की काय फायदे आहेत सांगा जरा माझ्या घरच्यांना. त्यामुळे त्या वैद्यजीने सांगितलं की आंबट खाणाऱ्या माणसाला घरामध्ये कुत्रा किंवा सिक्युरिटी गार्ड ठेवायची गरज नाही घराच्या रक्षणाकरता. फायदा नंबर 2 की तुम्हाला कधीही रस्त्याने कुत्रा चावणार नाही. आणि क्रमांक 3 की तुम्ही आजन्म म्हणजे मरेपर्यंत तुम्ही तरुण राहाल. त्या मुलानं म्हटलं की हे तर खूप चांगले फायदे आहेत, परंतु ते कशा प्रकारे ते एकदा समजून सांगा. मग त्या वैद्यानं सांगितलं की हे बघ, तू जेव्हा नेहमी आंबट खात राहशील तेव्हा तुझा खोकला कधीही जाणार नाही. त्यामुळे तू खोकलून रात्रंदिवस तुझ्या घरच्या लोकांना परेशान करशील, रात्रभर घरचे झोपू शकणार नाहीत, सगळे जागी असल्यामुळे कुत्रा ठेवायची गरज नाही. क्रमांक 2 खोकल्यामुळे तुझ्या सगळ्या नसा आटेपाटे शरीराचे सगळे ढिले होतील आणि त्यामुळे तुला हातामध्ये काठी घेऊन चालावं लागेल. ज्याच्या हातात काठी असते त्याच्याजवळ कुत्रा कधीही येणार नाही. आणि क्रमांक 3 की आंबट खाणाऱ्या माणसाला खोकलून तुला लवकरच टीबी होईल आणि टीबी वाला माणूस जास्त दिवस जगत नाही, म्हणून तुला सांगितलं की तू मरेपर्यंत तरुण राहशील, तरुणपणातच मरशील. हे सांगितल्यानंतर तो मुलगा थोडा घाबरला आणि त्याने त्या वैद्याच्या म्हणण्याप्रमाणे पथ्यपाणी पालन केलं आणि लवकरच खरंच त्याला आजारावरती रिझल्ट दिसून आला. ही गोष्ट सांगण्याचा उद्देश एकच होता की माझ्याकडे सुद्धा अशाच प्रकारचे लोक येतात, त्यांच्यासारख्या पोटांच्या आजारावर तुम्ही पैसा कितीही घ्या, औषध कितीही द्या, आम्ही औषधी घेतो, परंतु आम्हाला पथ्यपाणी पालन करणं होत नाहीत. कारण या गोष्टीवरून सांगायचा उद्देश असाच आहे की तुम्ही एकदा आजार नीट होऊ द्या, त्यानंतर तुम्ही कितीही ती गोष्ट आवडीची खाऊ शकता. त्यासाठी तुमचा निरोगी असणं, जिवंत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याच प्रकारे बंधूंनो, जर तुम्हाला ऍसिडिटी, अपचन, गॅसेस, मूळव्याध, त्वचा विकार यासारख्या कोणत्याही प्रकारच्या किचकट बिमाऱ्या असतील, अनेक दिवसाची ट्रीटमेंट घेऊन जर तुम्हाला योग्य तसा हवा तसा जर रिझल्ट जर मिळत नसेल, तर त्याचं कारण तुमच्या पोटामध्ये आहे, डायजेशन सिस्टीममध्ये आहे. ती एक वेळ रिसेट झाल्यानंतर तुम्ही सर्व प्रकारचे आजार तुमचे रिव्हर्स होतील, कायमस्वरूपी नष्ट होतील. तर त्यासाठी आपण दिलेल्या पत्त्यावरती आम्हाला येऊन भेटू शकता. शक्य नसेल तर यावरती आपण व्हॉट्सअप करू शकता आणि कुरिअरने औषध घरपोच सुद्धा मागवू शकता. परंतु त्याकरता अट एकच आहे, आम्ही सांगितलेले पथ्यपालन तुम्हाला आजार नीट होईपर्यंत पालन करावे लागतील.